गेल्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवलीत पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील नेतेवली टेकडी, कचोरे टेकडी तसेच वालधुनी परिसरात राहणाऱ्या सुमारे 140 नागरिकांना केडीएमसी प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आज दुपारच्या सुमारास कचोरे टेकडीवरील दरड कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेत मातीसह भला मोठा दगड कोसळला, मात्र सुदैवाने हा दगड घरासमोर येऊन थांबला। या दुर्घटनेत जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे पथक घटनास्थळी दाखल झाले। टेकडी लगत राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना नोटिसा देण्यात आल्या आहेत। दगड खाली आलेला आहे। झाडाच्या मुळांमुळे माती खाली आली आणि त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे। तसेच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय। किती नोटीस दिले, किती घर आहेत तिथे? 140 लोकांना नेतेवली, कचोरी आणि वालधुनी अशा 3 ठिकाणावर 140 दिल्यात आपण नोटीस। इथले लोक का खाली करत आहेत? 60-70 कुटुंबीय या ठिकाणी आहेत। या ठिकाणी 60-70 नाही, या ठिकाणी 20-25 कुटुंब असतील। त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय। ते स्थलांतर का होत नाहीत? ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो। आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा चालू आहे प्रयत्न।